three rod of equal length L and equal mass M are connected as shown. तर या ठिकाणी फिगर दिलेली आहे आणि या ठिकाणी असा H शेप तयार झालेला आहे. The system is rotate such that the rod B is the axis of rotation. तर रॉड B जो आहे ना तोच आपला ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि याच्या अराउंड आपली बॉडी का ना तर रोटेट होणार आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम इज. तर आपल्याला या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करायचा आहे. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचं ए ऑप्शन आहे ml² डिवायडेड बाय 6, बी ऑप्शन आहे ml² डिवायडेड बाय 3, सी ऑप्शन आहे 2ml² डिवायडेड बाय 3 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 4ml² डिवायडेड बाय 3. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले या सिस्टीममध्ये हा जो रॉड बी दिसतो आहे हाच आहे आपलं काय तर ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे आपली ॲक्सिस याच्यातून का ना तर पास होणार आणि आपली बॉडी याच्या अराउंड का ना तर रोटेट होणार आहे. ओके, याच्या अराउंड आपली बॉडी रोटेट होणार आहे. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असलं पाहिजे. ठीक आहे, मग आता आपल्या मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण सिस्टीमचा जर घ्यायचा असेल त्या प्रत्येक रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाईंड करणं गरजेचं आहे. ओके, मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिस्टीम इज गिवन बाय. तर मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण सिस्टीमचा जर घेतला तर तो कसा घेणार I इज इक्वल टू या प्रत्येक रॉडच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करावं लागेल ॲडिशन. पहिले कोणता ए रॉड घेतला, नंतर बी रॉड घेऊ आणि नंतर काय करू सी रॉड घेऊ. ठीक आहे, तर या तिन्ही रॉडच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ॲडिशन करावं लागेल. मग IA प्लस काय केलं तर IB प्लस काय केलं तर IC. ओके, ए रॉडच्या जर घेतलं ही ॲक्सिस रॉडच्या कुठून चालली आहे सेंटरपासून चाललेली आहे आणि रॉडच्या सेंटरपासून जर ॲक्सिस पास होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो ml² बाय 12. तर आला ml² बाय 12 प्लस या बी रॉड ॲक्सिस बघा बी रॉडमधूनच चाललेली आहे बरं ना. मग त्याच रॉडमधून जर ॲक्सिस पास होत असेल ॲक्सिस आणि रॉड एकाच याच्यात असेल एकाच प्लेनमध्ये एक अलॉंग द म्हणजे सेम लाईनवरती तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो 0. आणि सी रॉडच्या ई ॲक्सिस कुठून चालली तर सेंटरपासून चाललेले म्हणून याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहणार तर ml² डिवायडेड बाय किती 12. आता या दोघांची आपल्याला काय करायची ॲडिशन. तर पहिला झाला ml² बाय 12 झिरो लिहायची काय गरज नाही आणि शेवटचा आहे पुन्हा ml² बाय किती 12. डिनॉमिनेटर सेम आहे न्यूमरेटरची काय होणार ॲडिशन म्हणजे 2 टाइम्स काय होणार तर तुमचं ml² डिवायडेड बाय 12. ओके, 2च्या टेबलमध्ये 12 आहे 2 6 जा किती झाला 12 म्हणजे आपला जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती भेटेल तर ml² बाय 6 इतका भेटेल आणि हेच आपलं काय असणार तर फायनल आन्सर असेल. ठीक आहे, आता या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर ml² बाय 6 तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार तर ऑप्शन ए. ऑप्शन ए म्हणजेच काय ml² बाय 6.